नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतात कौशल्य विकासाचा एक जबरदस्त मार्ग कोणता आहे आणि एक यशस्वी करिअर घडवण्यासाठी कोणती तत्त्व आवश्यक आहेत हे आपण समजून घेणार आहोत. ओके, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया देशाच्या प्रगतीच्या मोठ्या चित्रापासून आणि मग हळूहळू एका यशस्वी आणि सुरक्षित करिअरसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांपर्यंतचा प्रवास करणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी पाया पक्का करूया. भारताच्या आर्थिक वाढीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITIची नेमकी भूमिका काय आहे ते बघूया. तर कोणत्याही देशाच्या औद्योगिक प्रगतीमागे सगळ्यात मोठी ताकद कोणती असते? ती असते एक कुशल स्किल्ड वर्कफोर्स. आणि बरोबर याच ठिकाणी ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स पिक्चरमध्ये येतात. हे बघा, कौशल्य विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ITI औद्योगिक मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेलं व्यावसायिक प्रशिक्षण देतात आणि शिक्षण व उद्योग यांच्यातील अंतर कमी करतात. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? की ही पूर्ण सिस्टीम किती व्यवस्थित आहे. म्हणजे बघा, केंद्र स्तरावर DGT आणि राष्ट्रीय स्तरावर NCVT सारख्या संस्था आहेत. यामुळे प्रशिक्षणाला एक ठरलेला दर्जा मिळतो आणि मिळालेल्या कौशल्याला देशभरात ओळख मिळते. ओके, तर थिअरी तर झाली. आता एका प्रॅक्टिकल उदाहरणाकडे वळूया. बघूया की कोपा ट्रेडच्या माध्यमातून एक आधुनिक करिअर कसे घडवलं जाऊ शकतं. तर आपण बोलतोय COPA बद्दल. COPA म्हणजे काय? कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट. आजच्या डिजिटल युगात आवश्यक असलेली सगळी कम्प्युटर स्किल्स शिकवणारा हा एक महत्त्वाचा ट्रेड आहे आणि तो NSFQच्या लेव्हल 3 अंतर्गत येतो, ज्यामुळे एका विशिष्ट स्तराच्या कौशल्याची हमी मिळते. आणि हे काही फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये, हे प्रशिक्षण एकदम प्रॅक्टिकल आहे. म्हणजे अगदी बेसिक कम्प्युटर वापरण्यापासून ते डेटा एंट्री आणि DTP म्हणजेच डेस्कटॉप पब्लिशिंगपर्यंत, जिथे आकर्षक डिझाईन्स आणि लेआउट बनवले जातात, या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात. यामुळे काय होतं तर करिअरचे अनेक दरवाजे उघडतात. सॉफ्टवेअर कंपन्या, सरकारी कार्यालयं, सायबर कॅफे किंवा अगदी स्वतःचे कम्प्युटर क्लासेस सुरू करून स्वयंरोजगाराची संधीसुद्धा निर्माण होते. ठीक आहे, कौशल्य तर मिळालं, पण कौशल्यासोबत येते एक मोठी जबाबदारी. आणि म्हणूनच आता आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या नियमाबद्दल, विद्युत सुरक्षा. कोणतीही सुरक्षितता समजून घेण्याआधी धोका काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. इलेक्ट्रिक शॉक म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा आपल्या शरीरातून वीज प्रवाह वाहतो तेव्हा होणारा तो वेदनादायी आणि अत्यंत धोकादायक परिणाम. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेन्शन. हे साधे सोपे नियम आहेत, जसं की ओल्या हातांनी स्विचला हात न लावणं किंवा दुरुस्ती आधी मेन स्विच बंद करणं, पण हे पाळणं अक्षरशः जीव वाचवू शकतं. या नियमांमुळेच एक मोठा धोका आपण सहज टाळू शकतो. विजेचा धोका तर आहेच, पण कामाच्या ठिकाणी आणखी एक मोठा धोका असतो, ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती असायलाच हवी, आणि तो म्हणजे आग. आगीबद्दल समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी फायर ट्रँगल किंवा अग्नित्रिकोण समजून घ्यावा लागतो. खूप सोपं आहे. आगीला 3 गोष्टी लागतात: उष्णता, इंधन आणि ऑक्सिजन. यातली एक जरी गोष्ट काढली की आग विझते. बस, इतकं सोपं आहे हे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक आग सारखी नसते आणि प्रत्येक आगीवर एकच उपाय चालत नाही. हा तक्ता बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या आगीसाठी वेगवेगळे विझवण्याचं साधन वापरावं लागतं. उदाहरणार्थ, विजेच्या उपकरणांमुळे लागलेल्या आगीवर पाणी वापरणं म्हणजे शॉक लागण्याचा धोका ओढवून घेणं, जे खूपच धोकादायक आहे. ओके, तर आपण कौशल्य पाहिलं, सुरक्षा पाहिली. आता या सगळ्याला एकत्र जोडून बघूया की यातून एक यशस्वी व्यावसायिक करिअर कसं तयार होतं. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. खरा प्रोफेशनल तोच, ज्याला फक्त काम येतं असं नाही, तर ते काम सुरक्षितपणे कसं करायचं हेही कळतं. खरं तर कौशल्य आणि सुरक्षा या एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. थोडक्यात सांगायचं तर ITI सारखं प्रशिक्षण आपल्याला करिअर सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्य नक्कीच देतं. पण ते करिअर लांब, यशस्वी आणि सगळ्यात महत्त्वाचं निरोगी टिकवण्यासाठी सुरक्षिततेची जोड असणं खूप महत्त्वाचं आहे.